लागलेला आहे? खर्च लागलेला आहे मला बाजरीला 1,00,000 रुपये आणि त्याचं मला उत्पन्न येईल 60 ते 70 क्विंटल आणि त्याच्यातून निम्मे खर्च उद्याकडून निम्मे पैसे मला राहतील. परत काढण्याचे मशीन पण चालू आहे. ते सर्व धरून 1,00,000 रुपये टोटल मला खर्च आलेला आहे. आणि आता जे बियाणे जे त्याचे भाव वाढलेला आहे, बियाण्याचे भाव वाढून गेलेले आहेत. मजूर रोज वाढून गेलेला आहे. माणसं भेटत नाही. बाजरी पूर्ण पडून गेली होती. पंचनामावाले आले, पंचनामा करून गेले. अजून काही त्याचा निर्णय काही लागला नाही. लागलेला नाही. आता जो बाजरी काढले गेल्यानंतर मग मार्केटला घेऊन मार्केटला घेऊन जायची. आता मार्केटला काय भाव चालू आहे? मार्केटला 2,000 ते 1900 पासून ते 2,200 रुपयेपर्यंत. तो हा जो भाव आहे हा परवडतं का? आता नाही, शेतकऱ्याला भाव परवडतच नाही दादा. हा भावाचा विषय असा होऊन गेला आहे की आता बाजरी म्हणून टाकायची नाही पुढच्या वर्षी. कारण की खर्च एवढा आहे. कारण की 500 रुपये रोज कापण्याच्या, 500 रुपये रोज वाणीच्या काहीच राहत नाही शेतकऱ्याला. म्हणजे इतर वस्तूंमध्ये भाव वाढ झालेली आहे आणि शेतकऱ्याच्या मालाला नाही. शेतकऱ्याच्या मालाला काहीच भाव वाढलेला नाही. सर्व वस्तू वाढून गेल्या आहेत. तुमच्या खाण्याचे तेलपासून साखर सर्व वाढून गेलेलं आहे. त्यानंतर चाराचे सुद्धा भाव भेटत नाही शेतकरी. चारा फुकट देतोय शेतकरी लोकांना. गुंजाय हो. किती होते बाजरी? ही 4 बिघे बाजरी होती. 4 बिघे. काय नाव दादा? माझं नाव समाधान जानकीराम पाटील, राहणार वेल.